दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला डाबकी रोड क्षेत्र के वानखड़े नगर की एक नाबालिग लड़की कुमारी श्रावणी स्वप्निल देशमुख लापता हो गई है, जिसकी एफआईआर डाबकी रोड पुलिस स्टेशन में दर्ज की गई, परंतु 8 दिन बाद भी इस बालिका का कोई सुराग नहीं मिल रहा। श्रावणी के परिवार सहित इस पूरे परिसर के नागरिक चिंतित है। पुलिस प्रशासन काफी धीमी गति से जांच कर रहा है, जिसके विरोध में आज सोमवार दोपहर 3 बजे डाबकी रोड वासी सहित कई सामाजिक संगठन के नागरिकों ने पुलिस अधीक्षक कार्यालय पर मोर्चा निकालकर श्रावणी को जल्द से जल्द ढूंढा जाए, यह मांग की गई। नमस्कार। कुमारी श्रावणी स्वप्निल देशमुख, राहणार वानखडे नगर, अकोला डाबकी रोड येथील ही मुलगी जी आहे घरून मंदिरात जाते असं सांगून गेली, पण आज 9वा दिवस निघालेला आहे। तिच्या आई वडिलांनी पोलीस रिपोर्ट सुद्धा केलेला आहे। पोलीस रिपोर्ट केल्यानंतरही पोलीस प्रशासन, माझा असा प्रश्न आहे, झोपी गेला आहे का? एक अल्पवयीन मुलगी छोटीशी 15 वर्षाची जर दारातून बेपत्ता होते तर महिला सुरक्षित आहे का, असा प्रश्न माझा पोलीस प्रशासनाला मी विचारत आहे। आज अकोला जिल्ह्याच्या वतीने सर्व नागरिक इथे एसपी ऑफिसला, एसपी साहेबांना विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेले आहे की या श्रावणी देशमुखचा 2 दिवसामध्ये शोध लागला नाही तर आम्हाला यापेक्षाही जास्त संख्येने रस्त्यावर उतरावं लागेल आणि कोणाचीच मुलगी सुरक्षित नाही, असं या प्रसंगी मी एसपी साहेबांना सांगू इच्छिते की मुलगी जर सुरक्षित नाही, अजून मुलगी घरी पोहोचली नाही, या मुलीचं नेमकं झालं काय? आज ती मुलगी स्वतःहून गेली की कोणी किडनॅप केलं आहे हेही तिच्या आई वडिलांना समजायला तयार नाही। एक सामान्य घरातली मुलगी जर अशी जाते आणि तिचा शोध 8 दिवस झाले लागत नाही तर इथे प्रश्नचिन्ह आहे पोलीस प्रशासनावर की एखादी करोडपती घरातली मुलगी, मोठ्या लोकांची मुलगी जर गेली असती तर पोलीस प्रशासन सज्ज होऊन तिचा तपास लावला असता का, असा प्रश्न आज नागरिकांच्या वतीने मी इथे उपस्थित करत आहे। आणि मी आवाहन करते की मुलगी ही 2 दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाने तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिली पाहिजे। श्रावणी देशमुखला नाही, सकल मराठा समाज व सर्व संघटना इथे खूप मोठ्या प्रमाणे उपोषणाला बसतील कलेक्टर ऑफिसला आणि आम्ही न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही। ही एकटी स्वप्निल देशमुखची मुलगी नसून सर्वसामान्य नागरिकांची मुलगी आहे। श्रावणीला नाही। गेल्या 8 दिवसापासून श्रावणी देशमुख नावाची एक चिमुकली म्हणजे ऐन 15 वर्षाची मुलगी आमच्या डाबकी परिसरातून गायब झालेली आहे। ती मुलगी कुठे गेली याचा शोध आतापर्यंतही पोलीस प्रशासनाने घेतली नाही। आमचा तर असा आक्षेप आहे की अकोला जिल्हा हा कोणाचा वाली आहे की नाही, याला कोणी तारणहार आहे की नाही आहे, कारण की परिसरातील कॅमेरे सुद्धा या पोलीस प्रशासनाने चेक केलेले नाही आहेत। आमची विनंती आहे या प्रशासनाला की आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत, लवकरात लवकर त्या मुलीचा शोध लावा, अन्यथा आम्ही सर्व अकोलेकर रस्त्यावर उतरून या प्रशासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, असा मी या आपल्या माध्यमातून या प्रशासनाला इशारा देतो। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को अभी यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। साथ ही दिव्य हिंदी न्यूज ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड करें और हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।